चला चला सामन्याला सुरुवात करायची प्लीज. चला आता मात्र आपण पाहतो की सर्व व्हाईट फ्लड लाईट मात्र चालू झालेले आहेत आणि खऱ्या अर्थाने सांगायचं म्हणलं तर डे नाईट क्रिकेटच्या स्पर्धेमधली नाईट स्पर्धा आता मात्र चालू झाली आहे. क्वार्टर फायनलच्या लढती आणि क्वार्टर फायनलच्या लढतीमध्ये ही शेवटची क्वार्टर फायनलची मॅच आहे, ही चौथी क्वार्टर फायनलची मॅच आहे आणि याच्यानंतर मात्र सेमीफायनलच्या मॅचेसला सुरुवात होणार आहे. तर गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज आलेले आहेत. अमोल स्ट्राईकवरती आपण पाहतोय, ऐश्वर्या नॉन स्ट्रायकर एंडवरती आपण पाहतोय विक्रांत यांना. ज्या खेळाडूने आजच्या दिवसामध्ये अर्धशतक लगावलं आणि या संपूर्ण स्पर्धेतलं दुसरा अर्धशतक झळकावलं असं ऐश्वर्या सुर्वे मात्र स्ट्राईकवरती आपण पाहू शकता. तर निश्चित स्वरूपाने आपण पाहतोय की या स्पर्धेमध्ये खेळणारे खेळाडू फक्त आणि फक्त सोसायटी, गल्ली, चाळ, विभाग, शाखा आणि तेवढ्याच विभागापुरते मर्यादित नाहीयेत. तर हे खेळाडू असे जे मात्र लेदर बॉल क्रिकेटच्या माध्यमातून MCAचं मोठ्या लेवलचं क्रिकेट खेळतात. सध्याच्या घडीला आपण पाहतो ऐश्वर्या सुर्वे जो मात्र नॉन स्ट्रायकर एंडवरती आलाय. नुकतीच झालेली मुंबईची MT20 ची मॅच त्याच्यामध्ये देखील तो खेळला होता. म्हणजे मोठमोठे खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळतात. लोअर फुटा चेंडू होता, फाईनला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र डीप मध्ये सरसावतोय. 2 धावा इथे मात्र वेगाने कंप्लीट केले गेलेत. बघा दोन मोठे संघ आता मात्र एकमेकांच्या विरोधामध्ये आहेत. एकीकडे आपण पाहतोय बॅटिंग करणारी टीम अर्थातच टीम आहे शीतला देवी बॉईज आणि दुसरीकडे मात्र आपण पाहतोय SJ11 या टीमला. SJ11 संघाची देखील ताकद खूप मोठी आहे आणि दुसरीकडे मात्र आपण पाहतोय शीतला देवी बॉईज. सध्याच्या घडीला या परिसरामध्ये या संघाची एक वेगळीच क्रेज आहे. हा संघ कुठेही जावो यांचे पाठीराखे खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतात आणि आज ते सर्व पाठीराखे पुन्हा एकदा या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आलेत. दोन मोठे स्टार खेळाडू मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक वरती आणि नॉन स्ट्राईक वरती. पूल केलाय ऑन साइडला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनच्या दिशेमध्ये. चेंडू मात्र सरसावतोय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी येतोय नेत्रदीपक षटकार. परंतु असं काही नाहीये मित्रांनो की जे हाईटला कमी आहेत ते पूल खेळत नाही, कारण की सर्वाधिक सुंदर पूल सध्याच्या घडीला रोहित शर्मा मारतो याची शंकाच नाहीये. परंतु त्याहून अधिक काळ ज्यांनी मात्र पूलच्या फटक्यावरती वर्चस्व दाखवलं असा रिकी पॉन्टिंग ज्याची हाईट मात्र छोटी आहे. बॉलिंग मार्क वरती आपण पुन्हा एकदा पाहतो अमोल यांना. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालेला आहे. स्कोर कार्ड वरती आपण पाहतो की 9 धावा या अंकित होताना पाहू शकता. अजून एक मोठा फटका हवेमध्ये चेंडू असेल मिड विकेटच्या दिशेने. संधी निर्माण झाली आणि संधीचं केलं गेले सोनं. कॅच कंप्लीट केली जाते. चांगला फलंदाज बांधून तंबूच्या आश्रयाला ट्रॅप रचला होता. जाळं विणलं गेलं होतं आणि जाळ्यामध्ये मात्र मासा लटकलाय विक्रांत नावाचा. समाप्त झालाय. 9 धावा फलकावरती आल्या आहेत. नवीन फलंदाज हर्षद राजपूत मात्र मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. अजून एक दर्जेदार फलंदाज ज्याला मात्र वर्णी लावली गेली मिडल ऑर्डर मध्ये. हॅलो ओमकार सर आणि प्रशांत सर, आपल्याला एक विनंती आहे की ज्या संघाचं नाव घेतात त्याच्यासमोर मी शाखा क्रमांक पण लिहिला आहे, ते पण घ्यायचं आहे आपल्याला. यस, क्षमा व्यक्त करतो. निश्चित स्वरूपाने त्याचा उल्लेख जरूर आम्ही करू. तर शीतला देवी बॉईज शाखा क्रमांक 67. पॅडलाईन वरती चेंडू आदळलाय. वेगाने चेंडू मात्र शरीरावरती येत होता. पंचांचा इशारा आय थिंक येतोय. हो यस, कदाचित तो बॅटीला स्पर्श करतोय चेंडू, त्यामुळेच काय आपण पाहतो की फलंदाजाच्या कोट्यामध्ये ही धाव जरूर अंकित होईल. स्पर्धा सन्मानाची, स्पर्धा अभिमानाची, स्पर्धा कित्येक साऱ्या खेळाडूच्या स्वप्नातली जी मात्र इथे साकारली जाते. कार्यसम्राट चषक 2025च्या माध्यमातून प्रत्येक टॅलेंटेड खेळाडू या परिसरामध्ये वावरतो, परंतु त्याच्याकडे एक हक्काचं प्लॅटफॉर्म हवंय आणि त्याचं नाव आहे मित्रांनो कार्यसम्राट चषक 2025. गेली कित्येक वर्ष सातत्याने आपण पाहतोय की समाजसेवेचे वेगळे संस्कार संजयजी कदम साहेबांवरती जणू काय झालेत की काय म्हणावं लागेल. राजकारणाच्या माध्यमातून समाजकारण असताना प्रत्येक तरुणाला मात्र या व्यक्तिमत्वाने एक वेगळी भुरळ पाडली आणि बघता बघता तरुणांची एक मोठी फौज आज मात्र त्यांच्या बरोबर साखळ दंडाप्रमाणे जोडली गेलीत. गेली कित्येक वर्ष धार्मिक कार्यक्रम असू द्यात, शैक्षणिक कार्यक्रम असू द्यात, कला क्रीडा महोत्सव असू द्यात किंवा कुठल्या प्रकारचा सांस्कृतिक कार्यक्रम असू द्यात, ज्या ज्या वेळेला संजयजी कदम साहेबांसमोर एक मदतीचा हात दाखवला गेलाय त्या वेळेला मात्र कदम
कदम साहेबांनी त्या मदतीला अक्षरशःला आपल्या कर्तव्याप्रमाणे सांभाळले आणि म्हणूनच की काय आपण पाहतो की या व्यक्तिमत्वाची क्रेज एक वेगळ्या उंचीवरती गेलेली आहेत. या व्यक्तिमत्वाची चर्चा ही वेगळ्या उंचीवरती गेलेली आहेत. सदैव आपल्या कामामुळे, आपल्या व्यक्तिमत्वामुळे, आपल्या वागण्यामुळे आणि सर्वांसाठी सदैव अवेलेबिलिटीमुळे ही व्यक्ती सर्वांसाठी आपली आपली वाटू लागली. आता मात्र असं म्हणावं लागेल संजयजी कदम साहेब हे आता मात्र आपल्या हक्काचे माणूस झालेत, याच्या शंकाच नाहीयेत. दुसऱ्या षटकाचा खेळ इथं मात्र स्टार्ट होतोय. अतुल मात्र आलेत बॉलिंग मार्कवरती. स्ट्राईकवरती आपण पाहतोय फलंदाज हर्ष, ज्यांनी मात्र चौकाराने वैयक्तिक कोट्याचं खातं उघडलं गेलंय. लय मध्ये आलाय तो पहिल्याच फटक्यामध्ये. ओव्हरपिच चेंडू होता, लॉफ केलाय लॉंग ऑनच्या दिशेने, क्षेत्ररक्षक दूरवरती, वन बाउन्स इनटू द फिन्स. प्रेक्षकांशी चर्चा करतोय चेंडू, पंचांचा इशारा. या सीटचं 4, 4 धावांसाठी आलाय चौकार. क्षेत्ररक्षणाची सजावट आणि त्याला अनुसरून करण्याची गोलंदाजीची गरज होती, परंतु असं घडत नाहीये. लॉंग ऑनला असलेला क्षेत्ररक्षक थोडासा वाईड होतोय आणि फलंदाज हर्षदनी हेच हेरलं आणि अटॅक केलं इथे आणि 4 धावा जरूर मिळतात. शाखा क्रमांक 67 विरुद्ध शाखा क्रमांक 70 ची मॅच चालू आहे. SJ11 ला एकीकडे पाहताय, शीतला देवी बॉयज एकीकडे आपण पाहतोय. दोन चांगले संघ, दोन प्रबळ दावेदार आता मात्र मैदानाच्या आतमध्ये एकमेकांच्या विरोधामध्ये येऊन ठेपलेत. दोघांकडे ताकद भरपूर आहे, दोघांकडे क्षमता भरपूर आहे, परंतु जो क्षमतेचा वापर अधिक करणार तो मात्र आज जरूर जिंकणार. तर निश्चित स्वरूपाने आपण पाहतोय शीतला देवी बॉयज शाखा क्रमांक 67 दीपकजी सनस यांचा संघ, स्वातीजी तावडे मॅडम यांचा संघ आणि दुसरीकडे मात्र आपण पाहतोय SJ11 अर्थात शाखा क्रमांक 70 अर्थात आपले सर्वांचे लाडके संजयजी जाधव साहेब आणि छाया खानदेशी मॅडम यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. कॅच कंप्लीट होतोय, फलंदाज बाद होतोय आणि सर्वाधिक मोठा अडसर ऐश्वर्या नावाचा, ज्यांनी मात्र अर्धशतक लगावलं होतं मागील मॅच मध्ये, त्याला मात्र स्वस्तामध्ये निपटवलं गेलंय. ओव्हर टू डीजे. केली गेली. ऐश्वर्याला दाखवला गेला पॅव्हिलियनचा रस्ता, जे हवं होतं ते सर्व काही मनाप्रमाणे चाललंय आणि अक्षरशः आपण पाहतो की टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय हा मात्र योग्य टप्प्यावरती पडलाय की काय. गोलंदाज आपण पाहतोय अतुल खूप चांगली कामगिरी करतायत, फलंदाजांना सेट होऊन देण्याचा प्रयत्न करत नाहीयेत. जरूर एक मोठा फटका त्यांच्या विरोधामध्ये आलाय, परंतु कमबॅक करण्याची त्यांची भूमिका त्यांना मात्र आता यशस्वी करते. चला प्लीज विनंती असेल सामन्याला सुरुवात करूयात आपण. आज थोडासा कार्यक्रम मोठा आहे, आज रेलचेल खूप मोठी असणार आहे, त्यामुळे वेळ न दवडता सुरुवात करूयात मॅचला. यावेळेस मात्र धीम्या गतीने चेंडूला मात्र डिलिव्हर केले गेलेत. व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळतात इथे, मात्र परिवर्तन आपल्याला पाहायला मिळतात. निसर्गाचा नियम परिवर्तन आणि हेच परिवर्तन गोलंदाजीमध्ये गोलंदाज अतुल मात्र निश्चित स्वरूपाने दर्शवत आहेत. डॉट बॉलची झाली आहे सांगता आणि या डॉट बॉलच्या बरोबरीने धावसंख्या स्थिरावलेली आपल्याला पाहायला मिळते 17च्या घरामध्ये. 17 ऑलवेज डेंजरस, परंतु कुणासाठी 17चा खतरा कुणासाठी असणार. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय की बीट केलंय फिरकीच्या जादूने, बीट केलंय अक्षरशः गोलंदाजीने, बीट केलंय या गुगलीने असं म्हणावं लागेल. कारण की ऍक्शन आपण पाहतोय की थोडीशी लेग ब्रेक सारखी वाटते, परंतु चेंडू टप्पा पडल्याचा गरकन आतमध्ये येतोय, हातभर वळण घेतोय आणि फलंदाज हर्षदला मात्र एक कडक प्रश्न विचारतोय. माफ करा, पवनला मात्र कडक प्रश्न विचारतोय. हर्षद नॉन स्ट्रायकर एंड वरती पाहायला मिळतात, ज्यांनी मात्र एक चांगला फटका खेळत आपल्या टीमसाठी खूप चांगले योगदान दिले. पवन महाडिक नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. लोअर फुल टॉस चेंडू, फुल टॉस आणि टोटली लॉस पाहायला मिळते स्कोर कार्ड वरती. 6 धावांसाठी आलाय पवनच्या बॅटीमधून नेत्रदीपक षटकार.
प्रशांत पवन माडिक असा खेळाडू आहे ज्यांनी शितलादेवी बॉईज संघाला बऱ्याचशा अडचणीत असणाऱ्या सामन्यांमध्ये एक हाती विजयी मिळवून देण्याचं काम अनेक वेळा गेली कित्येक वर्ष केली आहे. आणि त्याच्या खेळाची विशेष स्पेशालिटी काय एंडला येतो पॉवरफुल गेम, जो पॉवर हिटिंगचा खेळ असतो ना, ज्यामध्ये खऱ्या अर्थाने पॉवरची आवश्यकता असते. रिस्ट वर्क आणि त्याचा बॉटम एवढा स्ट्रॉंग आहे की केवळ चेंडूला टाइम करणं आवश्यक आहे. आणि ते आपण या चेंडूवरती देखील पाहिलं, केवळ रिस्ट वर्कच्या माध्यमातून हा षटकार. तर निश्चित स्वरूपाने आपण पाहतोय की लोअर फुलटॉस चेंडू होता, जसा आला तसा भिरकावून लावला. म्हणजे पवनकडे असलेली ताकद आपल्या जोरो पाहायला मिळते. शरीरयष्टी भरभक्कम आहेत, त्याची देहबांधा हा मजबूत आहेत, त्याचे बायसेप मजबूत आहेत आणि त्याचा स्ट्रोक देखील मजबूत आहेत. मागील 2 चेंडूंवरती थोडेसे फसले होते, परंतु त्याचं ॲग्रेशन आपल्याला पाहायला मिळते. सरळ चेंडूला लॉफ केलंय, मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी आलाय षटकार. षटकाराने मात्र स्कोर जाऊन मात्र थांबतोय 23च्या घरामध्ये 12 चेंडूंच्या समाप्तीनंतर 23 धावा. प्लीज एक विनंती असेल, इलेक्ट्रिशियन मैं विनती करना चाहूँगा, जो इलेक्ट्रिशियन है, लाइनमैन है, कृपया करके हमारे कमेंट्री बॉक्स से संपर्क कीजिए. प्लीज़ आपसे विनती रहेगी, यदि हमारी आवाज़ आप तक आ रही है तो हमारे इलेक्ट्रिशियन लाइनमैन कृपया करके जल्द से जल्द कमेंट्री बॉक्स में. स्लॉक स्वीप इथे मात्र हर्षदच्या बॅटीमधून फटका पाहायला मिळतोय. स्क्वेअरच्या दिशेने जाता अमोल तिथे उपस्थित आहेत. खूप वेगाने चेंडूला मात्र गॅदर करत आहेत आणि फेकी देखील तेवढीच चांगली पाहायला मिळते. अमोल देखील मागील काही वर्षांमध्ये चर्चेचा विषय बनलाय. या खेळाडूने देखील आपल्या खेळाच्या माध्यमातून अक्षरशः असंख्य सारा फॅन बेस तयार केलाय आणि मागील मॅचमध्ये काय मॅचला फिनिश केला होता. सामना खूप चांगल्या पद्धतीने ओढून काढला होता त्याने, अडचणीमध्ये होता त्याचा संघ, परंतु अमोलचा खेळ नक्कीच बघण्यासारखा राहिला. वाईट बॉल वाईट बॉल वाईट बॉल. गोलंदाजच्या मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज रवी लिंगाला आलेले आहेत. अर्थातच मॅडी या खेळाडूने देखील भरपूर काय टेनिस क्रिकेटसाठी दिलंय आणि त्याचा परतावा म्हणून टेनिस क्रिकेटने देखील त्याला प्रत्येक वेळेला भरभरून दिलंय. आडव्या हाताने खेळलाय फटका. अमोल उपस्थित आहेत. चेंडूची उचल करून फेकी करतील. काय कमालीचं यष्टीरक्षण पाहायला मिळतं. चेंडूपर्यंत गेले. बाकी क्षेत्ररक्षक काय करतात, यष्टीरक्षक असे करतात की टप्पा पडून मी चेंडू गॅदर करेल, परंतु यष्टीरक्षकाला कदाचित माहिती होतं की तिथून बॅट बाउन्स झाला तर सिंगलला डबलमध्ये देखील कन्वर्ट केलं जाऊ शकतं. आणि त्यामुळेच की काय आपण पाहतो की वेगाने चेंडूला गॅदर करण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. 2 आले तर 2 आले त्या बॉलवरती. यस, हर्षदने मात्र इथे 2 धावा घेतल्यात. मागील चेंडूवरती सिंगल आली होती आणि आता मात्र 2 धावा फलक थोडंसं वधारतंय. 29च्या घरामध्ये स्कोर कार्ड मात्र जाऊन थांबतोय. 28च्या घरामध्ये मात्र 28 धावा झालेत. 28 रन स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. धीम्या गतीने टाकला होता चेंडू. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझनला टार्गेट केला गेलाय. खूप मोठा चेस आहे अमोलसाठी. चेंडू थांबणार नाहीये, सीमारेषेच्या पलीकडे जातोय. 4 धावांसाठी इथे मात्र येतोय चौकार. करायच्या बरोबर आहे. टोटल स्कोर जाऊन थांबतोय 32च्या घरामध्ये. थोडासा वेगवान चेंडू होता. यष्ट्यांचा वेध घेणारा चेंडू. दांडी गुल, फर्निचर डिस्ट्रॉय, विकेटचं पतन. रवीला मिळते यश आणि इथे मात्र आपण पाहतोय हर्षद जो मैदानाच्या आतमध्ये रन मशीनची भूमिका बजावत होता, त्या रन मशीनला आता मात्र टाळं लावलं गेलं. एक जरुरी निवेदन, टीम आर्यन 11 आणि त्याचबरोबर जिया स्पोर्ट्स या दोन्ही जिया स्पोर्ट्सला विनंती असेल की टॉस साठी आपण सज्ज राहायचंय. या जिया स्पोर्ट्सचा संघनायक इथे आलाय, तर आर्यन स्पोर्ट्स आपणास विनंती करतो की प्लीज कृपया करून लवकरात लवकर आपण यायचंय. विनंती असेल आर्यन स्पोर्ट्स, जय लवकर या. आपण टॉस घेणार आहोत मित्रांनो, कारण की यानंतरची अजून एक मोठी मॅच तुमच्या समोर येते. 2 मोठे संघ एकमेकांच्या विरोधामध्ये थांबणार आहेत. एकीकडे आपण स्टार कास्ट तर दुसरीकडे मात्र आपण यंगस्टर्स पाहणार आहोत. अंबोली बॉईज माफ करा जिया स्पोर्ट्स संघ ज्यांनी मात्र आज संपूर्ण दिवसभर खूप चांगलं क्रिकेट दाखवलं. यावेळेस मात्र पूल केलाय, चेंडूला मात्र गुल केलाय. प्रेक्षकांमध्ये 6 धावांसाठी आलाय नेत्रदीपक षटकार आणि या षटकाची इथे मात्र होते सांगता.
षटकाची होते समाप्ती. षटकाराच्या माध्यमातून टोटल स्कोर जाऊन थांबतोय. गणेश आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतायत 38 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. इथे मात्र आपण पाहतोय की 3 षटकांचा झालाय खेळ समाप्त आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोअर कार्डवरती धावा मात्र पाहायला मिळतात त्या म्हणजे 38. 6 चेंडू शेवटचे अद्याप देखील शेष आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय की पवन महाडिक नावाचं वादळ अद्याप देखील उपस्थित आहेत. परंतु हे वादळ तडाखे देणार का? हे वादळ मात्र मोठ्या संख्येकडे धावसंख्येकडे मात्र आपल्या टीमला घेऊन जाणार का? हा सर्वाधिक मोठा प्रश्न. वेगवान चेंडू इथे मात्र आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज अश्विन आलेत. वेगाने गोलंदाजीवरती विश्वास दर्शवतात. ज्या प्रकारे पहिला चेंडू त्यांनी डिलिव्हर केला खूप वेगाने चेंडू मात्र फलंदाजीच्या दिशेने जातोय. कालच्यापेक्षा आज कंपॅरेटिव्ह आज प्रकाश थोडासा मला जास्त जाणवतोय मैदानाच्या आतमध्ये. काल जर का सांगायचं म्हणलं तर थोडंसं विकेटवरती प्रकाश कमी संभावत होता परंतु आज जर का पाहिलं तर लख विकेट अक्षरशः झळळून पाहायला मिळते. 2 टॉवर जे वाढवलेत साहेबांनी आणि यामुळेच की आपण पाहतोय की मैदानाच्या आतमध्ये प्रकाश खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय. 2 चेंडू या षटकातले झालेले आहेत आणि या 2 चेंडूंवरती मात्र 2च धावा खर्च केल्यात तर गोलंदाज अश्विन यांनी. आणि टोटल स्कोर जर का सांगायचा म्हणलं तर 40च्या घरामध्ये गेलेला आहेत. शेवटचं षटक चालू आहेत. मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये थोड्याशा धावा घेण्याचा प्रयत्न झाला होता. तो प्रयत्न यशस्वी नाही झाला परंतु आता स्लॉगवरचं षटक चालू आहेत. आता हाणामारी केली जाणार का? प्रयत्न असेल बॅटीची इनसाइड एज घेत शॉट फाईनला चेंडू येतोय. क्षेत्ररक्षक आधीच तिथे तैनात होता आणि सिंगलपेक्षा जास्त काय नाहीत. बघा शेवटचं षटक आहे. हाणामारीचं षटक आहे. प्रयत्न हेच आहेत की मोठे फटके खेळण्याचे परंतु हे सर्व प्रयत्न अक्षरशः पाडून काढले जातात. ज्या ज्या वेळेला फलंदाज डोकं वर काढतात त्या त्या वेळेला मात्र त्यांच्यावरती पाय ठेवला जातोय. मिस्टामिंग स्ट्रोक हवेमध्ये चेंडू मिडॉनच्या दिशेने येतोय. खूप वेगाने चेंडूवरती येत आहेत. 1 धाव कंप्लीट केली गेलेत. पवनने स्वतःवरती विश्वास दर्शवलाय. 4 चेंडू या षटकातले झालेत मित्रांनो. 10 फलकावरती आपण पाहतोय 42 धावा या अंकित केल्या गेलेल्या आहेत. शेवटचे 2 चेंडू शेष आहेत आणि या 2 चेंडूंवरती पवनचा प्रयत्न हाच असणार आहेत. आता मात्र मला मोठे फटके खेळायचे आहेत आणि हे मोठे फटके यशस्वी होणार का? प्रयत्न केले जात आहेत. प्रयत्नांना मात्र प्रसिद्धी मिळणार का? हो 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 अजून एक वेग अजून एक वेग अजून एक वेगवान चेंडू इथं मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. चर्चगेट स्टेशनवरून निघालेली वेगवान बदलापूर एक्सप्रेस जशी निघते ना तशाच प्रकारे हा चेंडू मात्र खूप वेगाने जाऊन डिलिव्हर होतोय आणि थेट पोहोचतोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. ओ माफ करा सॉरी विरार माफ करा विरार. तर इथं मात्र आपण पाहतोय की शेवटच्या चेंडूवरती धाव मात्र येते 2 आणि यांनी मात्र टोटल स्कोर कार्ड जाऊन पोहोचतंय 44च्या घरामध्ये. तर निश्चित स्वरूपाने आपण पाहतोय की विनाताई तर बघा रघुकुल रीत चली आई प्राण जाय लेकिन वचन न जाई. विनाताई टॉक यांनी आपला शब्द पाळलाय. काल 500 वडापाव आले होते. सर्वांनी कौतुक या स्कोर सांगतोय मी तुम्हाला. टॉस करायचा आपल्याला टॉस करायचा प्लीज या. काल विनाताईंचे 500 वडापाव आमच्यापर्यंत पोहोचले होते आणि प्रत्येक खेळाडूने अक्षरशः कौतुकाची थाप त्या वडापावांसाठी दिली आणि विनाताईंनी काल लगेच सांगितलं की उद्या माझ्याकडून 1000 वडापाव आणि ते पोहोचलेत. आयरे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी नाणेफेक करून घ्यायचं आहे स्टेजकडून. तसेच बागवेताई यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी नाणेफेक करण्यासाठी यायचे टॉस उडवायला यायचे टॉस. आयरे साहेब तुम्ही पण यासोबत. तर टॉस मात्र घेतला जातोय आर्यन 11 अर्थातच आपण पाहतोय की शाखा क्रमांक 69 संजयजी साखळे सर आणि रेश्माजी राजन मॅडम आणि दुसरीकडे मात्र आपण पाहणार आहोत जिया स्पोर्ट्स शाखा क्रमांक 64 यांच्या दरम्यान असलेली ही मॅच. यस रमेश सरांची टीम आहे शाखा क्रमांक 64 जिया स्पोर्ट्स. यस त्यांचीच सुकन्या जिचं नाव आहे जिया. चला तर टॉस घेऊयात मित्रांनो प्लीज.
या थोडंसं स्पीडअप करूयात, थोडंसं स्पीडअप करूयात मित्रांनो, प्लीज प्लीज. आज थोडासा वेळ किरण कमी आपल्याला. किरण तर जरूर आपण पाहतोय की आमच्या महिला रणरागिणी, महिला पदाधिकारी कार्यकर्त्या मात्र टॉसच्या दिशेने येताना आपण पाहू शकता आमच्या प्रेझेंटेशन बॉक्सकडे. तर निश्चित स्वरूपाने त्यांचं देखील आपण कौतुक करूयात, कारण की ही स्पर्धा पार पाडत असताना बघा, ही स्पर्धा पुरुषांची आहे, ही स्पर्धा युवकांची आहे, परंतु अशा प्रकारे नारी शक्तीचा त्याला सहभाग लागणं ही सर्वाधिक अमूल्य गोष्ट आहे. प्रशांत सर, एक सूचना द्या, जर सामना वेळेत सुटला, लवकर झाला नाही तर सेमीफायनल आणि याच्यानंतर होईल सामना, जो 3-3 षटकाचा होईल. Yes, 10 वाजेच्या आतमध्ये आपल्याला सामने संपवायचे आहेत. एक सूचना आली ती पूर्ण करायची आपली. तर जरूर आपण पाहतोय की सूचना कडक आहे. जर जास्त वेळ घेतला गेला तर मात्र 3 षटकांचे सामने असतील. त्याच्यासोबत पॅनल्टी, आज आपण एक रेकॉर्ड केलाय 22 रनाची पॅनल्टी. हो, यस यस यस, कदाचितच मला असं वाटतं की क्रिकेट विश्वामध्ये ही गोष्ट घडली असेल. हो, नियम असेच हवेत, कडक हवेत, कठोर हवेत, जे आहे ते स्पष्ट आहे आणि सर्वांसाठी समान आहे. आर्यन 11 संघाने टॉस जिंकलाय. येस, आर्यन 11 संघाने टॉस जिंकलाय. स्ट्राईक वरती रवी लिंगाला आहेत आणि नॉन स्ट्रायकर एंड वरती स्ट्राईक वरती आपण पाहतोय रवी आणि नॉन स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय अमोल यांना. विनाताई, वडापाव पोचले, थँक्यू सो मच, धन्यवाद. हो, नाही नाही, मी काल 9 वाजता खाल्ला, पूर्ण थंड झाल्यावर मला खूप चवदार लागला. यस यस, काल शेवटचा आला होता, आज पहिला आलाय. नाव काय तुमचं? नाव काय? नाही, पूर्ण नाव सांगा, पूर्ण नाव सांगा. नरेंद्र गणपत सांडीव. सांडीम. तर याच पंचांचा इशारा येतोय. तर बघा मित्रांनो, आमचे अंधेरीचे काका आज पुन्हा एकदा आमच्या व्यासपीठाच्या दिशेने आलेत. या काकांची ओळख तुम्हाला पटवून देतो. अंधेरीमध्ये कुठेही मॅचेस असल्या की ते आमचे नरेंद्र काका अर्थात आबा तिथे पोहोचतात आणि सर्व खेळाडूंना, ऑफिशियल्सला मात्र चॉकलेट वाटण्याचं काम करतात. आणि काका आज पुन्हा एकदा आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आलेत आणि सर्वात आवडता चॉकलेट पार्ले किस्मी इथं मात्र देऊन जात आहेत. तो काळ 4 आण्याला 1 मिळायचा, 1 रुपये दुकानवाल्याला द्यायचो आणि 4 चॉकलेट मी घ्यायचो. आता मात्र काळ बदललाय, परंतु हीच चव अजून देखील बरकरार आहे. काकांचं देखील सहर्ष स्वागत करूयात. नरेंद्र काका, नाश्ता करून घ्या, नाश्ता आलेला आहे तुमच्यासाठी. प्रशांत, दरम्यान मैदानाच्या आतमध्ये शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो, नुकताच भारतीय टेनिस क्रिकेट विश्वाचा वर्ल्ड कप जो आपण पाहिला, या वर्ल्ड कपचे प्रमुख आयोजकांपैकी एक अर्थातच सन्माननीय संतोष बंड सर यांचं इथे आगमन होत आहे. कांधारी किंग्स बांद्रा असेल अथवा पंजाब बॉईज संघाच्या माध्यमातून आपण त्यांना नेहमीच पाहिलं. सुप्रीमो सारखी स्पर्धा लीला पार पाडण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून गेली कित्येक वर्ष होताना आपल्याला पाहायला मिळत आहे, ते सन्माननीय संतोषजी बंड साहेब सर यांचं इथे आगमन होत आहे. सर, आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असणार आहे कार्यसम्राट चषकामध्ये. तर इथं मात्र इनसाइड आउटचा फटका मात्र आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. 4 धावांसाठी चौकार इथे जरूर आलाय आणि या चौकाराच्या माध्यमातून धावफलक मात्र जाऊन थांबतोय 5च्या घरामध्ये. 5 धावा धावफलकावरती. विक्रांत, तर विक्रांत मात्र गोलंदाजीच्या मार्कवरती पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक, इम्पॉर्टंट षटक आणि पहिल्या चेंडू डॉट आला होता अमोल यांच्या विरोधामध्ये, परंतु दुसऱ्या चेंडूवरती इथे मात्र फटका खेळला गेलाय. ओमकार सर, संतोष सर आले तिकडे सुप्रीमो चषकचे. तर संतोष बंड सर इथे उपस्थित झाले. त्यांचं सुद्धा कार्यसम्राट चषक मध्ये ज्यांचं आयोजन आपल्याला पाहायला भेटतो सुप्रीमो चषक मध्ये. बंड सर आलेत आणि बंड सरांसमोर हा षटकार देखील येताना सलामी दिली जाते त्यांना. आणि निश्चित रमेश सर, आपण ज्याप्रमाणे उल्लेख केला, भारतीय नाही तर विश्व टेनिस क्रिकेटमधील एक अग्रमानांकित आणि खऱ्या अर्थाने वर्ल्ड कप म्हणून समजली जाणारी स्पर्धा, ज्या स्पर्धेने
आयोजनाचा एक मापदंड प्रस्थापित केलाय संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वात. अशी स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून आयोजित केली जाते. सन्माननीय संजयजी पोतनीस साहेब आणि त्याच्यासोबतच आपण पाहतो संतोषी बंड सर, ज्यांचा देखील तेवढाच मोलाचा वाटा. त्या बंड सरांचं इथे आगमन झालंय. संतोष बंड सर, आपला देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असणार आहे या कार्यक्रम सम्राट चषकामध्ये. ओमकार सर, हे आपल्या राईट साईडला जे प्लेयर्स बसले मॅच बघायला त्यांना मागे घ्यायचं आहे. जे उजव्या बाजूला बाउंड्री लाईनला प्लेयर्स आहेत त्यांनी मागे यायचं आहे. फिल्डिंग मागे करणारी यायचंय. टीम, बॅटिंग करणारी टीम हंसराज गुप्ता सर्वांनी मागे यायचं आहे. एक चावी बाउंड्री सापडली. लाईन त्याला बाहेर यायचं आहे. होंडा कंपनीच्या बाईकची चावी सापडली आणि त्याचं किचन विराट 18 आहे. प्लीज ज्याच्या कुणाची असेल त्यांनी घेऊन जायचे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये ती चावी आली. होंडा बाईकची चावी आहे. विराटचं किचन आहे. तर थोडंसं मॅचकडे पुन्हा एकदा फोकस करूयात. आपण पाहतोय की मैदानाच्या आतमध्ये 45 धावांचा पाठलाग करत असताना पहिलं षटक हे प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळते. या चेंडूवरती 2 धावा येत आहेत आणि याचबरोबर आपण पाहतो की पहिल्या षटकाचा होतोय खेळ समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा धाव फलकावरती आल्यात मित्रांनो. ज्या प्रकारे ओमकार तुम्ही उल्लेख केला की संतोषजी बंड सर यांचं इथं मात्र शुभागमन झालंय. तो काळ बंड्या बॉईज नावाने अक्षरशः मुंबईच्या गल्ल्या बोलांमध्ये खेळाडूंच्या माध्यमातून पोहोचवलं गेलं आणि खऱ्या अर्थानं सांगायचं म्हणलं तर टेनिस क्रिकेटचा पाया रचत असताना यांचं योगदान हे अतिशय न विसरण्यासारखं आहे. आज जर का सांगायचं म्हणलं तर टेनिस क्रिकेटची यशाची उंच इमारत आपण पाहतो, परंतु त्यांचा भक्कम पाया रचत असताना ज्यांनी मात्र तन मन धन आणि सर्वस्व पणाला लावत फक्त आणि फक्त क्रिकेटवरती असलेलं प्रेम आणि पॅशन जोपात असताना मात्र ज्यांनी तो पाया रचला असे आदरणीय आपले बंड सर मात्र आमच्या व्यासपीठावरती आलेत. त्यांचं मात्र आपण करूयात मनपूर्वक सहर्ष स्वागत. खूप मोठी क्रिकेटची स्पर्धा चालू आहे आपल्या समोर आणि एवढ्या मोठ्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्वाचं येणं खऱ्या अर्थाने या स्पर्धेची शोभा दुगिनीत करून जाते. हलक्या हाताने चेंडूला मात्र कट केला गेलाय. शॉर्ट थर्डमॅन मध्ये क्षेत्ररक्षक तिथे तैनात. थोडेसे जज मिस होत आहेत. अमोल बघा काय वेगाने पळतोय. अमोल 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 काय पळालाय. डेक्कन एक्सप्रेस प्रमाणे तो पळतोय मैदानाच्या आतमध्ये. अमोलचे हेच तर वैशिष्ट्य राहिलेत मित्रांनो. मागील 4-5 वर्षामध्ये या खेळाडूने मात्र एक स्वतःचा वेगळा मेरिट प्रस्थापित केलाय. स्वतःच्या खेळाच्या माध्यमातून असंख्य सारे प्रेक्षक वर्ग आज मात्र त्याला चाहत्याच्या रूपामध्ये मिळालेत आणि असा खेळ दाखवत असताना टीमची मस्ट रिक्वायरमेंट काय आहे ती म्हणजे धावा गोळा करणं. मोठे फटके जेव्हा येत नाही ना, शांत कसं राहायचं, संयमाने कसं खेळायचं, धावा पुढे कशा घेऊन जायच्यात हे शिकावं अमोलकडून. हलक्या हाताने चेंडूला मात्र तटवायचा प्रयत्न पॉइंटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक मात्र चेंडूला रोखतायत. अमोलचा हा जो खेळाडू वृत्तीपणा आहे ना, याच्यासाठी नक्कीच मी तारीफाचे फूल बांधतो. कारण की आता सध्याच्या घडीला जर का सांगायचं म्हणलं ना तर खेळाडूंना फक्त एकच सुचतं की मी मैदानाच्या आतमध्ये जाईल, मी षटकार लावीन, मी चौकार लावीन. परंतु अमोल शांत संयमाने सिच्युएशन प्रमाणे स्वतःचा रंग बदलत असतो, स्वतःचे घेर शिफ्ट करत असतो आणि हीच तर वैशिष्ट्य आहे अमोलची जी मात्र अमोलला स्पेशल बनवते. आणि आज इम्पॉर्टंट मॅच तो खेळतोय. त्याला माहिती आहे समोर असलेली टीम शीतला देवी बॉईज ही सर्वसामान्य टीम नाहीये. मोठ्या टीमच्या विरोधामध्ये जर का खेळायचंय तर मित्रांनो तोंडाने नाही तर डोक्याने काम करायचंय. यावेळेस मात्र प्रयत्न 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 फसलाय की काय म्हणावं लागेल. बघा रवी 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 स्ट्राईकवरती आहेत आणि रवी सावध पवित्रा देखील घेतो का हा मला प्रश्न पडलाय. कारण की रवी म्हणलं तर आक्रमकता, रवी म्हणलं तर मोठे स्ट्रोक, रवी म्हणलं तर षटकार आणि रवी म्हणलं तर चौकार. आणि हा रवी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये थोडासा सावध पवित्रा घेतोय ऐश्वर्यांच्या विरोधामध्ये. मोठा फटका मोठा फटका मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न ऐश्वर्याने मात्र वेगाने बीट केले. वेगावरती तो स्वार झालाय. भन्नाट वेगाने मात्र तो गोलंदाजी करतोय. ऐश्वर्याची ही सर्वाधिक मोठी स्पेशालिटी आहे मित्रांनो. काही गोलंदाज ओळखले जातात लेग ब्रेकसाठी, काही गोलंदाज ओळखले जातात मित्रांनो रॉंग वन साठी. परंतु ऐश्वर्या म्हणलं ना ऑफ स्टिकच्या बाहेर मारा, तुम्हाला सातत्यपूर्व पाहायला मिळेल. मित्रा ते ज्या लाईट्स आहेत ते थोडेसे आपण थांबूयात. फक्त जेव्हा गाणं वाजेल तेव्हाच तुम्ही ती लाईट्स फिरवा. प्रेक्षक वर्गांना एक विनंती असेल, तुमच्या अल्पाहाराची सोय इथे मात्र कॉमेंट्री बॉक्सच्या उजव्या साईडला केले गेलेत. वडापावचं वाटप चालू झालेलं आहे. ज्या प्रेक्षक वर्गाला वडापाव खायचा आहे तर आपल्यासाठी वडापाव इथे उपलब्ध झालेले आहेत. मुंबई आणि वडापाव हे नातं घट्ट आहे. मुंबईकर खिशामध्ये पैसे नसले तर मात्र विचार करतच नाही की मला रात्रीच्या जेवायची सोय काय करायची. त्याला माहिती आहे 10 रुपयात पोट खिशात काय प्रॉब्लेम नाही, एक वडापाव खाईन रात्री मी झोपून जाईन. म्हणजे या वडापावने अक्षरशः मी तर एवढं सांगेन की कित्येक साऱ्या गोर गरिबांना अक्षरशः आसरा दिलाय आणि तोच वडापाव आता मात्र आपल्या सेवेसाठी इथे दाखल झालाय.
येस शार्पी बंद करायचे लाईट स्ट्रीम. ओके, समोरची light का, समोरच्या लाईट्स बंद करायच्यात. समोरच्या सर या ना, सर या, आपण तुम्ही या, पुढे या, पुढे या. सर या, सर या. यस, निश्चित स्वरूपाने कुठल्या प्रकारे व्यत्यय खेळाडूंच्या खेळामध्ये येणार नाही याची मात्र आपण दक्षता बाळगतोय. आणि हेच मात्र पार पाडत असताना मात्र काही सूचना खेळाडू मात्र आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. त्या सूचनेचा स्वीकार आम्ही जरूर करू आणि त्याला मात्र योग्यरित्या पूर्णत्वाला देखील आणू. एक खूप मोठी क्रिकेटची स्पर्धा आज इथे आपण एन्जॉय करतोय. थाटामाटाची क्रिकेटची स्पर्धा मात्र आपल्या सेवेसाठी दाखल झाली आहेत. एवढ्या मोठ्या मैदानावरती कुठल्याही प्रकारचा रुपया कुणाकडून न घेता लाख रुपयाची क्रिकेटची स्पर्धा आयोजित करणं हे सर्वसामान्य गोष्ट नाहीये. आज रात्रीला आपल्याला कळणार आहे मित्रांनो, कोण लखपती होणार आहे, कोण लखपती होणार आहे. आणि त्याच्या रेसमध्ये आलेले 32 संघ आपल्याला पाहायला मिळत. असंख्य साऱ्या खेळाडू वर्गांनी इथे मात्र आपली स्वप्न साकारताना स्वतःला सर्वस्व देण्याचा प्रयत्न केलाय. तर निश्चित स्वरूपाने आपण पाहतो की असंख्य सारे खेळाडू वर्ग इथे मात्र प्रयत्न करतायत स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी. परंतु काहींची स्वप्ने पूर्ण झालेत, परंतु काहींची स्वप्ने भंग झालेत, परंतु अजून देखील रेसमध्ये काही जण पळत आहेत. तर बघूयात काय घडेल. छोटासा व्यत्यय, टेक्निकल एरर जरूर आला होता, परंतु हाच मात्र दूर करत असताना पंच स्वतः मैदानाच्या बाहेर येऊन सूचना देत आहेत. खेळाडू वर्ग विनंती असेल प्लीज चला सामन्याला सुरुवात करायची आहे. आणि तो दर्शक राजा, हॅलो प्रशांत सर, मॅच जरा घाई करायची आहे. येस प्लीज प्लीज प्लीज. बघा मी विनंती करेन, चालत असताना पाय घासून चालू नका. व्यासपीठाच्या समोरून धूळ थोडीशी उडते, पाय उचलून टाकून चाला. तर जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. राईट ओव्हर द विकेट, बॅकफुटला गेले, कट केले. त्यावेळेस मात्र आपण पाहतोय वाईडिश थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू सरसावला डीप मध्ये. 4 धावा मिळणार का? हो हो, यस यस यस, 4 धावा मिळतायत मित्रांनो. मिलेंगे रन 4, तो बेडा होगा पार. येतोय दणदणीत 4 धावांसाठी हा चौकार. मिळाला चौकार आता मात्र कुठेतरी तृप्ती देतोय धाव फलकाला. बॅकफुटला गेले, जागा बनवली. टिपिकल रवी लिंगाला सिग्नेचर शॉट. पॉइंटच्या डोक्यावरून येतोय दणदणीत चौकार. यासाठी तर रवी ओळखले जात आहेत. इनसाइड आउटचा फटका कधी खेळतील याचा ठाव ठिकाणा रवीला देखील माहित नाहीये. आणि तोच फटका मात्र रवीने आपल्या टिपिकल अंदाजामध्ये खेळलाय. चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी आलाय चौकार. दोन षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती आपण पाहतोय 25 धावा या अंकित केल्या गेलेल्या आहेत. पाठलाग करायचा 45 धावांचा. समीकरण उरतंय 12 चेंडू. आवश्यकता असेल ती म्हणजे 20 धावांची. 12 चेंडू 20. कमालीचा सामना, कमालीचा सामना. चित्त थरारक मुकाबला मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. प्रेक्षकांना जे हवंय ते सर्व काही पाहायला मिळायला लागलंय. हळूहळू करून आपण पाहतोय की प्रेक्षकांची प्रचंड गर्दी मैदानाच्या चौफेर वाढू लागली आहेत. आणि आलेला प्रत्येक प्रेक्षक वर्ग यांच्या जेवणाची सोय, त्यांना थंडगार छासची सोय, संध्याकाळच्या सत्रामध्ये त्यांच्या वडापावची सोय ही मात्र आमच्या आयोजकांच्या माध्यमातून केली गेलेत. अरे मित्रांनो, मी तर एवढंच सांगेन, सॅटर्डेचा दिवस, संडेचा दिवस, क्रिकेटची स्पर्धा आणि त्याच्याबरोबर एवढी सारी खमंग मेजवानी असेल तर अजून काय पाहिजे. सर्व काही दिलंय, सर्व काही दिलंय या स्पर्धेने. आनंद दिलाय, रुसवा दिलाय, विजय दिलाय, पराजय दिलाय, आठवणी दिल्यात या स्पर्धेने, जी मात्र आठवणींच्या पिटाऱ्यामध्ये अक्षरशः टाळा लावून ठेवावा लागेल एवढ्या चांगल्या आठवणी दिल्यात. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय तिसरे गोलंदाज श्री मात्र आलेले आहेत. पहिला चेंडू इथे मात्र श्री यांचा निर्धार टाकला गेलाय. अमोल स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतात. 12 चेंडू 20 ची आवश्यकता होती. आता मात्र 11 मध्ये 20. लोअर फुलटा चेंडू होता, पॉइंटच्या डोक्यावरून खेळून काढला. बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये चेंडू सरसावतोय, प्रेक्षकांशी चर्चा करतोय आणि सांगतोय हो लिहून टाका, या 4 धावा आहेत. काय कम्मालीचा फटका आहे.
एफर्ट इथं मात्र लगावले जातात. सध्याच्या घडीला आलेला प्रत्येक फलंदाज ऑन साईडला टार्गेट करण्याचा प्रयत्न करतो, परंतु अमोलची ही वैशिष्ट्य आहे. अमोल गॅप खूप चांगल्या पद्धतीने शोधून काढतो आणि अक्षरशः अमोलने वेड करून सोडलंय. गोलंदाजाला पडलेला प्रश्न आहे की करावं तरी नक्की काय करावं. मैदानाच्या आतमध्ये अमोल तुटून पडलाय. अमोल नावाचा कडक प्रश्न आलाय, त्याचं उत्तर कदाचित त्यांना सापडत नाहीये. 29 धावा फलकावरती. खोलात टाकला होता चेंडू, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. बॅटीची एज घेऊन चेंडू मात्र विकेटवरती थोडासा वेळ गांगारतोय आणि तिथं मात्र आपण पाहतो की यष्टीरक्षक ऐश्वर चेंडूला उचलतील तोपर्यंत मात्र 1 रन मिळते. एकने मात्र धावफलक थोडंसं वधारतंय, जाऊन मात्र थांबतंय. माझे गुणलेखक मित्र गणेश आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत की 30 धावा या धावफलकावरती आल्यात. 15ची आवश्यकता. अजून 15 धावांची आवश्यकता असणार आहे. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय श्री लांब लचक रनअप. पंचांच्या डावी यष्टीकडून 15 ते 20 पावलांची त्यांची धाव असणार आहे. आणि आता काय करतील? रिव्हर्स स्वीप खेळायचा अटेम्प्ट, लाऊड अपील इथं मात्र मागितली गेली आहेत. हा एक दबाव आहे, ही एक स्ट्रॅटेजी आहे, ही एक प्लॅनिंग आहे पंचांवरती दबाव टाकण्याची, परंतु तेवढं सोपं नाहीये, तेवढं सोपं राहणार नाहीये. डॉट बॉल आलाय, चांगला कमबॅक. श्रीचं कौतुक करावं लागेल. श्रीने पुन्हा एकदा आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये शिरकाव केलाय. एक चौकार त्यांच्या विरोधामध्ये जरूर आलाय, परंतु 3 डॉट बॉल ऑन साइडला. यावेळेस मात्र खेळून काढलाय चेंडू, जाणार कुठे? हो यस, प्रेक्षकांच्या भेटीला 6 धावांसाठी आलाय कार्यसम्राट चषक षटकार. इथं मात्र आपण पाहतोय रवी लिंगाला यांच्या बॅटिंगमधून एक मोठा फटका, मोठा षटकार पाहायला मिळालतोय आणि या 6ने मात्र धाव फलक अक्षरशः हादरून सोडले. खोला टाकला होता चेंडू. हॅलो, माया शिंदे सर बोलत आहेत, बंड सर. हलक्या हाताने मात्र या चेंडूला ढकललं गेलंय आणि याचमुळेच की आपण पाहतोय की 3 षटकांचा झालाय खेळ समाप्त मित्रांनो. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर मात्र जाऊन थांबतोय. आपण पाहू शकता 37च्या घरामध्ये म्हणजे उर्वरित समीकरण 6 चेंडू 8ची आवश्यकता. 6 चेंडू 8ची आवश्यकता. निर्णायक षटक, महत्वाचं षटक, इम्पॉर्टंट षटक, सर्व काय सांगणारं षटक, दशा आणि दिशा ठरवणारं षटक आता मात्र तुमच्या समोर आलंय. उत्तरार्धामध्ये घडलंय काय याहून अधिक महत्वाचं आहे की आता मात्र करायचंय काय. चुका, योग्यपणा सर्व काय आता विसरून जावा. 6 चेंडूंवरती फोकस करा. 6 चेंडू 8 धावांची आवश्यकता. मागील दोन्ही सामन्यांमध्ये मात्र आपण पाहतो की अतिशय रंगत आपल्याला प्राप्त झाली आहे. 6 चेंडू 8 धावा 6 चेंडू. तर जरूर आपण पाहतोय की 6 चेंडूमध्ये 8ची आवश्यकता असणार आहे. आणि बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाजाचा जो विकल्प वापरला गेलाय त्याचं नाव आहे शिखर. शिखर विजयाचं गाठलं जाणार का? आणि त्यासाठीच आलाय शिखर. शिखर इथं अमोल आणि रवीची शिकार करणार का? 6 चेंडू आवश्यकता असेल ती म्हणजे 8 धावांची. निर्णायक क्षणावरती आलेला हा सामना. प्रेक्षक वर्ग, फोटोग्राफर थोडंसं बाजूला व्हा मित्रांनो, थोडंसं बाजूला व्हा. इकडून कॉमेंट्री बॉक्सच्या समोर थोडंसं बाजूला व्हा प्लीज. ते प्लेयर पण आहेत, प्लीज थोडंसं मित्रा सहकार्य करा. थँक्यू सो मच, धन्यवाद. येणारे 6 चेंडू आणि 8ची आवश्यकता असणारे शिखर आलेत गोलंदाजी मार्कवरती. रवी लिंगाला आपण पाहतोय स्ट्राईकवरती उभा आहे. नॉन स्ट्राईकवरती अमोलला पाहतोय. पहिला चेंडू इथं मात्र हलक्या हाताने चेंडूला डिलिव्हर केलं गेलंय. बघा, सरळ बॅटीने रवी खूप चांगली बॅटिंग करतायत आणि अशा परिस्थितीमध्ये हा विकल्प योग्य आहे का ओमकार? हा सर्वाधिक मोठा प्रश्न. 5 बॉल 8 धावांची आवश्यकता. ज्या प्रकारे मागचा सामना रंगला होता त्याच प्रकारे हा सामना देखील रंगलाय. ज्या प्रकारे मागच्या सामन्यामध्ये उत्कंठा होती तीच उत्कंठा आता मात्र इथे देखील शिगेला पोहोचलेत. परंतु निर्णय आणि निकाल काय असणार आहे? हलकासा ओव्हरपिच चेंडू खोदून जरूर काढलाय. मिड विकेटच्या दिशेने चेंडू वेगाने येतोय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. 2 पेक्षा जास्त काही नाहीये. कदाचित गोलंदाजाला थोडीशी इजा झाली आहे. प्लीज स्वयंसेवकांना विनंती असेल की पाणी घेऊन जायचंय. या गोष्टी स्वाभाविक आहेत. खेळत असताना मात्र तर नक्कीच आमचे हुसेन पटेल सर. हॅलो, हनी विशाल पटेल जाधव कुठे आहे? विशाल जाधव
आमची आरोग्य कर्मचाऱ्यांची टीम, आमचे डॉक्टर्स, स्वयंसेवक, प्लीज प्लीज प्लीज. तर बघा, एक विनंती असेल, जर त्रास जास्त होत असेल तर प्लीज मैदानाच्या बाहेर या. मी एक विनंती करतो, त्रास जास्त होत असेल तर प्लीज मैदानाच्या बाहेर या. सर एक एक्स्ट्रा प्लेअर असेल तर बाकी त्याला बाहेर घ्या. मॅच आपल्याला सुरू करायची आहे. आपली एक डॉक्टरची टीम आहे तिथे. डॉक्टर साहेब इकडे यायचं आहे मैदानामध्ये. त्रास जास्त होत असेल तर विनंती असेल, प्लीज आपण बाहेर यायचंय. रमेश सर, आमची डॉक्टरांची टीम मात्र मैदानाच्या आतमध्ये चालली आहे. आपण पाहतोय दोन्ही दिवस अगदी कालपासून. येस, 64ची फाईल आम्ही जरूर दाखवतोय. काय डाटा मेंटेन करून ठेवलाय प्रत्येक खेळाडू, त्याची पूर्ण माहिती, तो राहतो कुठे, सर्व काही त्याचे विथ डॉक्युमेंट हार्ड कॉपींशी इथं उपस्थित आहे. कौतुक आयोजनचं कौतुक करावं लागेल. मी तर असं म्हणेल की अगदी BCCI कडे देखील एवढा स्ट्रॉंग डेटा नसेल एखाद्या खेळाडूचा, तेवढा स्ट्रॉंग डेटा इथं मेंटेन केला आयोजकांनी. म्हणजे चुकांना संधीच द्यायची नाही आम्हाला. फक्त कॅप्टन डिस्कस करा, बाकीच्यांनी बाजूला विकी गोवेकर आणि एलेक्स या दोघांनीच फक्त आतमध्ये राहायचे, बाकी सर्वांनी बाहेर जायचंय. प्लीज विनंती असेल, कॅप्टन डिस्कस करतील, बाकीच्यांनी बाजूला व्हायचं. कॅप्टन राहतील, फक्त कॅप्टन राहतील. तर थोडासा वेळ मिळालाय तर ओमकार या स्पर्धेला येऊन थोडीशी आपण चर्चा करूयात. कारण की एक अभूतपूर्व क्रिकेटचा उत्सव आता मात्र आपण साजरा करतोय. एकंदरीत अपेक्षापेक्षा खूप मोठं पर्व संजयजी कदम साहेबांच्या माध्यमातून ठेवलं गेलं. ज्या प्रकारे सुरुवात झाली होती कार्यसम्राट चषकाला, अगदी एक छोटंसं रोपटं या स्पर्धेचं लावलं गेलं होतं, परंतु आता हे रोपटं अक्षरशः वटवृक्ष होत लागले. काय सांगशील एकंदरीत? निश्चितच, आणि पहिल्या पर्वापासून या स्पर्धेसोबत जोडल्याचा एक चांगला अनुभव आणि तेवढाच अभिमान देखील आहे. ज्या प्रकारे या स्पर्धेने सुरुवात केली, त्यानंतर उत्तरोत्तर प्रत्येक वर्षी दरवर्षी काही ना काहीतरी वेगळं आणण्याचा प्रयत्न, या स्पर्धेला वरच्या दर्जावरती घेऊन जाण्याचा प्रयत्न नेहमी आपल्याला पाहायला मिळाला. आणि स्तुत्य उपक्रमात या प्रयत्नात ज्या प्रकारची साथ संजयजी कदम साहेबांना, इतर सर्व कार्यकर्त्यांची आणि विशेषतः आपल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे परिवाराची मिळाली आहे, आपल्या सर्वच पदाधिकाऱ्यांची मिळाली आहेत, सर्व शाखांमधील शाखा प्रमुखांची मिळाली आहेत, तेथील सर्वच युवा सेना आणि कार्यकर्त्यांची मिळाली, ती देखील वाखाणण्याजोगी. त्यामुळे या कार्यकर्त्यांना विसरून चालणार नाहीये, ज्यांच्या माध्यमातून आज हा प्रवास या DN नगर अंधेरी येथील महात्मा फुले क्रीडांगणापासून ते वीरा देसाई रोडवरील बृहन्मुंबई महानगरपालिकेचं हे छत्रपती श्री शिवाजी महाराज क्रीडांगण इथपर्यंत येऊन पोहोचला. एवढंच नव्हे तर मित्रांनो, यावर्षी ही स्पर्धा आपल्याला दिवस रात्र स्वरूपात पाहायला मिळते. कोणतीही स्पर्धा मुंबईभरात पाहायचं झालं तर खूप कमी स्पर्धा ज्या दिवस रात्र स्वरूपात खेळवल्या जातात, आणि खूप कमी मैदानं देखील अशी आहेत ज्या ठिकाणी तुम्हाला चौफेर बाउंड्री लाईन पाहायला मिळते. त्यापैकी एक मैदान जे निवडलं गेलं, ज्यावरती या सर्वच्या सर्व 32च्या 32 संघांमधील खेळाडूंना खेळण्याची एक नामी संधी, तो प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला गेला. चला, जर खेळाडू जास्त दुखापतग्रस्त झालेला नसेल त्या ठिकाणी तर हो, यस, ज्या प्रकारे तुम्ही उल्लेख केला की मागील काही वर्षांमध्ये या स्पर्धेने मात्र उत्तरोत्तर एक वेगळी प्रगती केली. हॅलो, मॅच सुरू करायची आहे प्रशांत सर. चला, जो match संघ चालू असेल करायची. त्याला सांगा, प्लेयर्सला बाहेर घेऊन यायचे उचलून. आपली टीम्स आहे. वेळ अतिरिक्त घेतला जातोय. बघा, साहेबांकडून एक विनंती आली आहे, खेळाडूला जर काही इजा जास्त झाली असेल तर प्लीज बाहेर या. काय असेल आरोग्याची सेवा आम्ही देऊ, काय काळजी करू नका. साहेबांचं आयोजन आहे,
कुठल्या प्रकारची कमी नाही पडली आणि कधीच कमी पडणार नाही. प्लीज या थोडंसं बाहेर या. चला चला मुख्य व्यासपीठाच्या समोर कॉमेंट्री बॉक्सच्या समोर दीपल भाई. चला अलेक्स विनंती आहे थोडंसं बाजूला व्हा. अलेक्स गुफरान भाई मित्रांनो, आपल्याला देखील विनंती आहे गोरे गोरे साहेब. बाजूला. विकी 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 बाजूला घ्या सर्वांना प्लीज, बाजूला घ्या ना. कॉमेंट्री करणं थोडासा त्रास होतोय प्लीज. प्लीज चला चला इकडे समोर समोर. मित्रांनो प्लीज थोडंसं सहकार्य करा. सचिन भाई थोडासा थोडासा बाजू में लीजिए. चला जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. एक निर्णायक सामना तुमच्या समोर चालू आहेत. मागे यस 2 झाले होते, त्या चेंडूवरती 2 झाले होते, त्या चेंडूवरती 2 झाले होते. दाद द्यावी लागेल गोलंदाज शिखरच्या खेळाडू वृत्तीची. घायल आहेत, चोटीला आहे, परंतु देखील टीमला मला जिंकवायचे आहेत हा इरादा मनामध्ये घेऊन तो प्रयत्न करतोय. मी एवढं सांगेल, शिखर त्रास जास्त होत असेल तर प्लीज मैदानाच्या बाहेर या, कारण की स्पर्धा येतात, स्पर्धा जातात, अजून मोठ्या स्पर्धा येतील आणि जातील, परंतु तुमचं टिकून राहणं गरजेचं आहे. प्लीज प्लीज मी विनंती करतो, जास्त वेळ घेऊ नका. प्रशांत सर, अवेलेबल असेल तर करून टाका. प्रशांत सर, मॅच सुरू करायच्या त्या प्लेयर्सला सांगायचं बाहेर यायचं आहे, कारण आपल्याकडे 10 वाजेपर्यंत जाऊ दे फक्त. चेक. निश्चितच सबस्टिट्यूट यूज करायचा, इथे सबस्टिट्यूट खेळाडू यूज करायचा विनंती असेल. बघा आपल्या व्यासपीठावरती नरेंद्र आबासाहेब आलेत आणि मी गीते साहेबांना सांगू इच्छितो, ही व्यक्ती अशी अंधेरीमध्ये कुठेही स्पर्धा असली की हातामध्ये किसमीचे चॉकलेट घेऊन जातात आणि सर्वांपर्यंत किसमीचे चॉकलेट पोहोचवतात. मला अजून देखील तो काळ आठवतोय. दुकानवाल्याला मी 1 रुपया द्यायचो आणि 4 किसमीचे चॉकलेट घ्यायचो. किसमी एकमेव असं चॉकलेट असेल ज्यांनी मात्र आपली चव अजून देखील बरकरार ठेवली, आणि हेच किसमीचे चॉकलेट मात्र ते घेऊन आलेत. क्या बात आहे. आणि बघा गीते साहेबांनी देखील त्या चॉकलेटचा स्वीकार केला आणि टेस्ट घेतलीत. म्हणजे आज यशाच्या उंच शिखरावरती साहेब आहेत, परंतु अजून देखील जमिनीवरती त्यांचे पाय आहेत. प्लीज चला चला लवकर 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 थोडासा स्पीडअप करायचा मित्रांनो, भरपूर वेळ घेतात. यापुढे रमेश सर, यापुढे सेमीफायनल. हॅलो, या नंतरचे सर्व सामने 3-3 ओव्हर. येस चला मॅच चालू करायचे. चला ओव्हरपीच चेंडू लॉफ केलाय आणि इथे मात्र MS धोनी स्टाईल मध्ये मॅचला मात्र फिनिश केले. रवी लिंगाला नाव लक्षात ठेवा. चला मॅच सुरू करायची आहे. येस 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 क्षेत्ररक्षण असेल लावून घ्यायचं लगेच. येस पुढची मॅच आर्यन 11 वर्सेस आपण पाहणार आहोत जिया स्पोर्ट्स. मॅचला चालू करायचे टॉस झालाय, तर कॉमेंट्री बॉक्स मध्ये होते थोडासा फेरबदल. ओमकारजी येत आहेत पुन्हा एकदा तुमच्या सेवेसाठी. मी थोडंसं थांबतोय, मी थोडीशी विश्रांती घेतोय तोपर्यंत. येस धन्यवाद. यानंतर होणारा सामना सुरू करायचा आहे. राजेश नारकर साहेब कुठे आहेत? राजेश चला मॅच सुरू करायचा आहे. चला विनंती आहे पुन्हा एकदा सर्व संघांना विनंती आहे. ज्या चला नेक्स्ट मॅच जिया स्पोर्ट्स अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळतील आर्यन 11 शाखा क्रमांक 64 विरुद्ध शाखा क्रमांक आपल्याला पाहायला मिळणार आहे 69. एका बाजूला आर्यन 11 ज्या संघाच्या माध्यमातून आपण किशन देवेंद्रचं वादळ पुन्हा एकदा पाहू शकतो, दुसऱ्या बाजूला जिया स्पोर्ट्स. प्रशांत सर, चला मॅच सुरू करायची आहे. कॉल द्या. क्षेत्ररक्षक कुठल्या संघाचा आहे? तिथून घे ना.
मी चला जिया स्पोर्ट्स आर्यन 11 आपल्या निर्णयाप्रमाणे क्षेत्ररक्षण सजवून घ्या. त्वरित मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे, क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. दोन्ही संघ लक्षात घ्या, 3-3 षटकांचा सामना असेल. केवळ 3-3 षटकांचा सामना असणार आहे याची नोंद घ्या. यानंतरचे होणारे सर्व सामने हे 3-3 षटकांचे असतील. आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे 10च्या आतमध्ये आणि पॉवर प्ले नसेल. कोणताही षटक पॉवर प्ले नसणार आहे याची देखील नोंद घ्या. 3-3 षटकांचे सामने असतील, पॉवर प्ले नसणार आहे. 10 पर्यंतचे आपल्याकडे मर्सडीज गाडी कुणाची असेल त्यांनी